ताळीकोटा युद्धानंतर दख्खनचे राजकारण अस्थिर झाले. विजयनगर साम्राज्य कोसळले, दख्खन सल्तनती आपापसात गुंतल्या आणि मुघल साम्राज्य दख्खनमध्ये खोलवर शिरले. याच संघर्षातून इतिहासाच्या रंगमंचावर एक नवी शक्ती उभी राहिली, मराठा साम्राज्य. मराठा साम्राज्याचा उदय अचानक झाला नाही. तो दख्खनच्या भूगोलाशी, समाज रचनेशी आणि दीर्घ संघर्षाशी जोडलेला होता. डोंगराळ प्रदेश, किल्ल्यांची साखळी, स्थानिक देशमुख आणि सैनिकी परंपरा या सगळ्यांनी मराठ्यांच्या उदयासाठी पोषक वातावरण तयार केले. या उदयाचे केंद्र होते शिवाजी महाराज. शहाजीराजे भोसले आणि जिजामाता यांच्या संस्कारातून घडलेले शिवाजी महाराज स्वराज्याची संकल्पना घेऊन इतिहासात उतरले. त्यांचे उद्दिष्ट केवळ सत्ता मिळवणे नव्हते, तर स्वतःचे स्वतंत्र, न्याय आणि स्थानिक लोकांवर आधारित राज्य उभारणे होते. शिवाजी महाराजांनी आदिलशाही, मुघल आणि निजामशाही या बलाढ्य सत्तांविरुद्ध संघर्ष केला. तो संघर्ष उघड्या मैदानात नव्हता, तर गनिमी कावा या नव्या युद्धतंत्रावर आधारित होता. डोंगर, जंगल, वेग, अचानक हल्ले या सगळ्यांचा त्यांनी प्रभावी वापर केला. किल्ले हे मराठा सत्तेचे खरे आधारस्तंभ होते. तोरणा, राजगड, सिंहगड, प्रतापगड यांसारख्या किल्ल्यांवर नियंत्रण मिळवत शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला. इसवी सन 1674 मध्ये रायगडावर झालेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मराठा साम्राज्याच्या औपचारिक स्थापनेचा क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांचे प्रशासन अत्यंत शिस्तबद्ध होते. अष्टप्रधान मंडळ, महसूल सुधारणा, धार्मिक सहिष्णुता आणि सशक्त आरमार या सगळ्यांमुळे मराठा राज्य केवळ लष्करीच नव्हे, तर प्रशासकीय दृष्ट्याही सक्षम बनले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही मराठा चळवळ थांबली नाही. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघल साम्राज्याला ठकवणारा संघर्ष चालू ठेवला. या संघर्षातून पुढे पेशवाईचा काळ सुरू झाला. बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव पहिला यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य उत्तर भारतात पसरले. दिल्लीपर्यंत मराठ्यांचा प्रभाव पोहोचला आणि मराठे भारतातील सर्वात प्रभावी राजकीय शक्ती बनले. म्हणून मराठा साम्राज्याचा उदय हा केवळ एक राजाचा पराक्रम नव्हता, तर दख्खनच्या इतिहासात जन्मलेली स्वराज्य, स्वाभिमान आणि स्थानिक सत्तेची चळवळ होती. ही चळवळ पुढे मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचे आणि आधुनिक भारताच्या इतिहासाचे दिशादर्शक ठरली. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षांसाठी मराठा साम्राज्य समजून घ्यायचे असेल तर हा विषय फक्त पाठ न करता त्यामागचा इतिहास, भूगोल आणि संघर्ष समजून घ्या. त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा.